पवित्र पावन पुण्यभूमी पुण्यक्षेत्र, संत सज्जनांचं माहेरघर, अनेक थोर थोर साधू संतांच्या कृपाशीर्वादाने पुनीत झालेल्या अशा भूमीमध्ये, अनेक थोर थोर संत परंपरांचा कृपाशीर्वाद प्राप्त झालेल्या अशा या पावनभूमीमध्ये भगवंताच्या चैतन्य शक्तीमुळं, संतांच्या कृपाशीर्वादामुळं, समस्त ग्रामस्थांच्या अंतःकरणामध्ये असलेल्या भक्तिप्रेमामुळं, या त्रिवेणी संगमामुळं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि या सोहळ्यामधील आज माझ्याकडे प्राप्त झालेली ही सेवा, कीर्तनरूप सेवेसाठी निवडलेला अभंग, संतश्रेष्ठ जगद्गुरू जगदवंद्य ज्यांनी पंचमवेद निर्माण केला, मोठ्या मोठ्या ब्रह्मज्ञानासारख्यांना, महाज्ञानासारख्यांना सुद्धा ज्यांनी नामसंकीर्तनाचा महिमा, भजनाचा, भक्तीचा थोर महिमा सहजरित्या दाखवून दिला आणि प्रतिकूल प्रपंचामध्ये सुद्धा अनुकूल परमार्थ कसा करावा हे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये शिकवून दिलं, त्यांचा अधिकार पाहू गेला असता अनुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, पाहायला गेलं तर रेणू एवढा त्यांचा अधिकार आहे आणि आकाशापेक्षाही व्यापक त्यांचा अधिकार आहे. असे जगद्गुरू तुकोबरायचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबराय भगवंताला प्रिय असणाऱ्या भक्ताचं लक्षण वर्णन करतात. भक्त अनेक असतात, परंतु भगवंताला जो अनन्य प्रिय असा जो भक्त आहे, त्या भक्ताचं लक्षण या अभंगामध्ये वर्णन करतात. कीर्तन रूप सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या प्रतिपाद्य विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी या विश्वाला निर्माण करणारा, विश्वामध्ये व्यापक रूपाने भरून उरलेला हरिहर परमात्मा, हरिहराचे सकल भक्तगण, साधू संत, विद्वज्जन, पंडित, महाराज मंडळी, संपूर्ण टाळकरी वर्ग, गायनाचार्याधिक, विणाचार्याधिक, मृदुंगाचार्याधिक आणि संपूर्ण श्रोतावर्ग, या सर्वांच्या हृदय देशामध्ये तिष्ठत असलेल्या श्रीहरी परमात्म्याला अनंत कोटी प्रणिपात करतो. आदिनाथ, मच्छंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, देवनाथ, चुडानाथ, गुंडानाथ, वीरनाथ, मल्लनाथ, दासवीरनाथ, ज्ञानेश्वर, सांप्रत गुरुबाबा गहिनीनाथ महाराज यांच्यापर्यंत चालत आलेल्या थोर गुरुपरंपरेला अनेक प्रणिपात वंदन करून मी माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल तसं थोडंसं आपण सुरुवातीला थोडंसं चिंतन करूया. ऐक्यभाव या गावामध्ये नांदतो, हे अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. ऐक्य कोणतं कोणतं? मला 3 प्रकारचं ऐक्य दिसून आलं. पहिलं ऐक्य हरी आणि हराचं ऐक्य. दुसरं ऐक्य की आपल्या या नाम सप्ताहामध्ये माझे मुस्लिम बांधव ही अन्नदान करतात, म्हणजे धार्मिक ऐक्य, सांप्रदायिक ऐक्य बरं का. आणि देव, भक्त आणि नाम या त्रिवेणी संगमाचं ऐक्य. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संप्रदायाचं मूळ, कुठल्याही संप्रदायाचं मूळ तत्व एकच आहे, ऐक्य. बाकी काही नाही, सगळे एकत्र या, एक व्हा, हेच आहे. म्हणून अशा या पवित्र पावनभूमीमध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, कुठल्याही नामसप्ताहामध्ये 5 प्रकारचे यज्ञ होत असतात बरं का. एक अन्नयज्ञ, एक द्रव्ययज्ञ, एक वाघयज्ञ, एक मनोयज्ञ आणि एक ज्ञानयज्ञ, असे 5 यज्ञ होत असतात. कलियुगामध्ये संपूर्ण जीवांना सहजरित्या मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता किंवा संतांची कृपा प्राप्त करून घेण्याकरता, गुरुकृपा प्राप्त करून घेण्याकरता किंवा देवांची कृपा प्राप्त करून घेण्याकरता सर्व जीवांना सहज साधा सोपा उपाय काय आहे, तर हा नामयज्ञ सांगितलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये यज्ञ असायचा. यज्ञ कशाकरता केला जायचा? त्याच्या पाठीमागं काहीतरी सकाम भावना असायची. उदाहरणामध्ये एखाद्याला मुलगा नाही आहे तर त्याने पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा आणि त्या भगवंताला, त्या यज्ञाची जी देवता आहे त्या देवतेला प्रसन्न करून आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची पूर्वीच्या काळामध्ये. म्हणून यज्ञाची जी विशिष्ट देवता असते त्या देवतेला जे प्रिय हवन आहे त्या यज्ञकुंडामध्ये टाकायचं, देवतेला प्रसन्न करायचं आणि त्याच्याकडून आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची, असं यज्ञ. परंतु त्या यज्ञामध्ये कर्ममार्ग असतो. कर्ममार्ग खूप कठीण असतो बरं का. आता आपण
सुरुवातीला पूजेला बसत असताना देवाचं आवाहन करायला पाहिजे. अगोदर आवाहन केल्यानंतर त्याच्यानंतर आचमन करायला पाहिजे, पुन्हा प्राणायाम करायला पाहिजे, संकल्प करायला पाहिजे, मग देवांना ते स्नान घातलं पाहिजे. ते कसं घातलं म्हणजे सगळं कर्ममार्ग दुस्तर आहे. म्हणून या कर्ममार्गापेक्षा विठ्ठल विठ्ठल हा सगळा कर्ममार्ग यज्ञमार्गामध्ये येत असतो आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे दोष घडत असतात बरं का. परंतु नामयज्ञ एक असा आहे की ज्याच्यामध्ये दोष जळून जात असतात. नामयज्ञ असा यज्ञ आहे की ज्याच्यामध्ये दोष जळून जात असतात. एखादा इथं यज्ञाचं कुंड आहे, पण कुंड कोणतं आहे? कुंडही नामाचंच आहे. देव कोणता आहे? नामाचाच आहे. आहुती कोणती टाकली जाते? नामाचीच टाकली जाते. आणि काय मागितलं जातं? नामच मागितलं जातं. विठ्ठल अशा नामसप्ताहामध्ये 5 प्रकारचे या यज्ञामध्ये 5 प्रकारचे यज्ञ घडत असतात. पंचयज्ञ. एक अन्नयज्ञ. आता आपण या सप्ताहामध्ये जे अन्नदान करत असतो ते अन्नदान म्हणजे प्रसाद आहे. आपण लग्नामध्ये कितीही जेवणी तुम्ही घाला, लग्नामध्ये वास्तुशांतीला कुठल्याही खाजगी कार्यक्रमाला तुम्ही कितीही लोकांना जेवणी घाला, ते यज्ञ होऊ शकत नाही. कारण ते तुमच्या सकामतेसाठी, तुमच्या लौकिकासाठी ते तुम्ही केलेलं कार्य आहे. लोकांनी मला चांगलं म्हणावं, माझी कीर्ती गावं म्हणून ते केलेलं दान असतं. परंतु या सप्ताहामध्ये मात्र आपण कमावलेल्या संपत्तीचा 1/6 भाग बरं का, 1/6 भाग या अन्नाच्या रूपाने या नाम यज्ञामध्ये पडत असतो. आणि एक शीत दिदलिया अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. आणि त्याच्यामुळं काय होतं, ते अन्न परमेश्वराला अर्पण होतं आणि प्रसाद रूपाने शिल्लक उरतं. आणि ते प्रसाद म्हणून अन्न ग्रहण केल्यानंतर प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्य उपजायते, असा प्रसाद सेवन केल्यानंतर सर्व दुःखाचा नाश होत असतो. म्हणून असा हा अन्नयज्ञ होत असतो. द्रव्ययज्ञसुद्धा याच्यामध्ये होत असतो. द्रव्य म्हणजे आपण पट्टीच्या रूपामध्ये, संपत्तीच्या रूपामध्ये, पैशाच्या रूपामध्ये आपण देत असतो. दान करावं, पण कुठं करावं यालाही शास्त्र आहे. पात्र पाहून दान केलं पाहिजे. एखाद्याला तुम्ही दान केलात आणि त्याने दान घेतलेली वस्तू, घेतलेलं दान जर त्याचा दुरुपयोग केला तर दुरुपयोग करणाऱ्याला जेवढं पाप आहे तेवढंच त्या दान करणाऱ्याला पाप आहे. पहा, म्हणून दान कुणाला करावं? एखाद्याला तुम्ही 100 रुपये दिलात, साधू महात्मा आहे म्हणून, आणि त्याने ते 100 रुपये घेतले आणि रात्री दारू पिला, त्या पिणाऱ्यालाही पाप आहे आणि दान देणाऱ्यालाही पाप. म्हणून सत्पात्री दान करावं. आपण दान केल्यानंतर त्याचा लोक उपकारासाठी, समाजाच्या उपकारासाठी, राष्ट्राच्या उपकारासाठी, देशाच्या उपकारासाठी, कल्याणासाठी त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. अशा सत्पात्रामध्ये दान केलं पाहिजे. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठम पवित्रो यदि नाम घोषो, हृदयम पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. असं आहे. म्हणून हस्तम पवित्रो यदि दान पुण्यम, दान पुण्य केलं पाहिजे बरं का. लोक म्हणतात पुण्य केल्यानंतर दान देण्याची काय गरज आहे? दानानं पीडा जाते, लक्षात ठेवा. पुण्यानं पाप जातं पण दानानं पीडा जाते. विठ्ठल म्हणून असं द्रव्यदान याच्यामध्ये घडत असतं. काही काही लोक या नामयज्ञामध्ये दान करतात, थोडं दान करतात पण हिशोब फार मोठा मागतात बरं का. काही लोक असे असतात. असू द्या, तशांची पण गरज असते, याच्यामध्ये सगळ्यांची गरज असते. म्हणून द्रव्ययज्ञ आहे, नामयज्ञ आहे, ज्ञानयज्ञ आहे. सकाळी पारायण चालू असतं, त्याच्यामध्ये ज्ञानयज्ञ चाललेला असतो, वाग्यज्ञ चाललेला असतो. अशा पंचयज्ञ याच्यामध्ये चाललेले असतात. या यज्ञाच्या माध्यमातून आज मी माझ्या यज्ञामध्ये एक छोटीशी आहुती आज समर्पण करत आहे. थोडंसं जर चिंतनाचा विचार आपण जर केला, अभंगाच्या पूर्वपेठिकेचा जर विचार केला, भगवंताच्या सत्तेने, भगवंताच्या अधिष्ठानाने, मायेच्या द्वारा जगताची उत्पत्ती झाली. या जगतामध्ये 3 भाग पडले गेले: जीव, जगत आणि परमात्मा. जीवाचा जर विचार केला दुःखरूप आहे, देवाचा विचार केला सुखरूप आहे, आणि जगताचा विचार केला तर जड आहे. विठ्ठल
म्हणून असे 4 प्रकारचे, देर आर 4 काइंड्स ऑफ लिव्हिंग्स, 4 प्रकारचे जीव आहेत ज्यांना आपण अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज म्हणत असतो. त्याच्यामध्ये जारज म्हणजे स्त्री पुत्र संयोगातून उत्पन्न झालेला जो मनुष्य आहे हा इतर जीव खाण्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? दोघांमध्ये थोडासा फरक आहे. काय फरक आहे? एकाला बुद्धी आहे, एकाला बुद्धी नाही, बरं का. एकाला एकादशी करता येते, एकादशी करत नाही. काय फरक आहे दोघात? एकाला एकादशी करता येत नाही आणि एकाला एकादशी करता येत असून करत नाही, बरं का. बुद्धीचा अत्यंत छोटासा असा बुद्धीचा फरक आहे. म्हणजेच काय, पशु असेल, पक्षी असतील, वृक्ष असतील, लता असतील, कृमी असतील, कीटक असतील, या सगळ्या जीवांना विचार करण्यासाठी बुद्धी नाही आहे. विचार करत नाहीयेत, ते फक्त जगण्यासाठी खातात. आणि मनुष्य एक असा आहे की ज्याच्याकडे एक इंटेलिजन्स पॉवर, एक विचारशक्ती, विवेक बुद्धी नावाची गोष्ट भगवंताने एक्स्ट्रा दिलेली आहे, जादा दिलेली आहे, माणसाला जास्त दिलेली आहे. कशा करता? सार असार काय आहे याचा विचार करण्याकरता, योग्य अयोग्य काय आहे याचा विचार करण्याकरता, हिताचं काय आहे अहिताचं काय आहे याचा विचार करण्याकरता, जन्माला कशा करता आला, जगायचं कशासाठी आणि मरायचं कशासाठी याचा विचार करण्याकरता बुद्धी दिली. विठ्ठल म्हणून मनुष्य हा कर्मशील आहे. जगण्यासाठी खावं की खाण्यासाठी जगावं? तुम्ही सांगा. खाण्यासाठी जगावं की जगण्यासाठी खावं? तुम्ही सांगा कसं करावं? जगण्यासाठी खावं की खाण्यासाठी जगावं? जगण्यासाठी खावं. खाण्यासाठी कोण जगावं? जनावरांना जगावं. त्याला काय करायचं आहे? राष्ट्राचा उद्धार, समाजाचा उद्धार, स्वतःचं हित, मोक्ष, मुक्ती काही त्याला करायचं आहे नाही. फक्त खाण्यासाठी त्याला जगायचं आहे. पशु पक्ष्यांना खाण्यासाठी जगायचं आहे आणि माणसांना जगण्यासाठी खायचं आहे. चिनी भाषेमध्ये एक म्हण आहे, त्याचं ट्रान्सलेशन सांगतो. तुम्हाला जर 2 पैसे मिळाले जीवनामध्ये तर तुम्ही काय कराल, असा प्रश्न केलेला आहे त्या विचारवंताने. तुम्हाला जर जीवनामध्ये 2 पैसे मिळाले तर तुम्ही त्या पैशांचा उपयोग काय कराल? मग कुणी म्हटलं मी 1 पैशाची गाडी घेईन, दुसऱ्या पैशाचा बंगला घेईन. कुणी म्हणलं मी 1 पैशाचा प्लॉट घेईन, दुसऱ्यानं म्हणलं मी 1 पैशाचा मोठा सोनं घेईन. असे वेगवेगळे विचार तिथं मांडायला सुरुवात केली. परंतु तो शास्त्रकार सांगतो तुम्हाला जर 2 पैसे मिळाले तर तुम्ही 2च गोष्टी करा. पहिलं 1 पैशाची भाकरी घ्या आणि दुसऱ्या पैशाचं फूल घ्या. आता भाकरी घ्या ही ठीक आहे, पोट तर भरल, पण फूल कशाला घ्या? 2च पैसे आहेत. 1 पैशाची भाकरी घेतली, दुसऱ्या पैशाचं फूल, आहेत तेवढे पैसे पार करून पुन्हा काय करायचं? तेव्हा तो शास्त्रकार सांगतो भाकरी तुम्हाला जगवेल पण फूल कसं जगावे हे शिकवेल. विठ्ठल म्हणून कसं जगला आणि कशासाठी जगला याच्यासाठी जी सत्सद विवेक बुद्धी लागते ती सत्सद विवेक बुद्धी मनुष्याकडे असते. म्हणून तो सर्व योनीमध्ये, सर्व खाणीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. अशा या मनुष्याचे शास्त्रामध्ये 6 प्रकार, स्वभावाचे 6 प्रकार पाडलेले आहेत. शुक, बक, काक, मयूर, राजहंस, चातक आयशे षडविध स्वभाव देख मनुष्य प्राण्याचे. हे कशातलं प्रमाण आहे? अध्यात्म प्रदीप या ग्रंथातलं प्रमाण आहे. 6 प्रकारचे स्वभावाचे माणसं सांगितलेले आहेत. शुक, शुक म्हणजे काही पोपटासारखे असतात. पोपटासारखे म्हणजे काय? केवळ बोलतात, करत काहीच नाहीये, त्याला पोपटासारखे म्हणायचं. आता पोपट म्हटल्यानंतर शिकवलेलं तेवढंच बोलतो हा विषय आपल्याला इथे घ्यायचा नाहीये. जो केवळ बोलतो पण करत काहीच नाही त्याला पोपटासारखे म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, उदाहरण मी सांगेन तुम्हाला. एक मोठं वडाचं झाड होतं आणि त्या झाडावरती पोपट बसलेला होता. पोपट बसल्यानंतर तो बोलका असतो आणि बोलका असल्यामुळं जो माणूस बोलका आहे त्याला मित्रपरिवार जास्त असतो.
जी महिला बोलकी असते तिला मैत्रिणी जास्त असतात, नाही का? हो. आणि जो पुरुष बोलका आहे त्याला मित्रपरिवार जास्त असतो. मग तो पोपट जो होता झाडावरती बसलेला बोलका, त्याचा स्वभावच बोलका आहे आणि त्या दोषामुळं, वाचा दोषामुळेच तो बंदिस्त होत असतो. त्याचा दोष त्यालाच खात असतो. ठीक आहे. मग तो सगळ्या पोपटांना गोळा करायचा, शाळा भरून सांगायचा, शिकारी येतो जाळं टाकतो, जाळ्यात जाऊ नये, चारा खाऊ नये. शिकारी येतो, जाळं टाकतो, जाळ्यात जाऊ नये, चारा खाऊ नये. शाळा भरायची. 12 वर्षी शाळा चालली त्याची. सगळे एक्सपर्ट झाले, तज्ज्ञ झाले, सगळे पोपट त्याच्यामध्ये हुशार झाले. आणि एका दिवशी एक शिकारी खरोखरच त्या झाडाखाली आला. त्या शाळा भरली होती त्या झाडाखाली आला. त्या शिकाऱ्यानं पाहिलं, अरे शिकारी येतो, मी आलेले यांना कसं काय कळलं? जाळं टाकतो, मी जाळं पण टाकणार आहे, ते पण याला कळलं. आज काही आपली शिकार होणार नाही, परंतु प्रयत्न करायला काय हरकत आहे. म्हणून त्या शिकाऱ्यानं जाळं टाकलं आणि त्याच्यामध्ये चाराही टाकला आणि दूर जाऊन उभा टाकला. त्या पोपटानं बघितलं, जो मेन पोपट होता त्याने बघितलं, मुख्य पोपटानं, शिकारी आलेला आहे, जाळं टाकलेलं आहे, जाळ्यामध्ये चाराही टाकलेला आहे. तो तोंडाने म्हणत होता, पोपट शिकारी येतो, जाळं टाकतो, जाळ्यात जाऊ नये, चारा खाऊ नये म्हणत होता, पण भरारा तिथून उडाला आणि नेमकं त्या जाळ्यामध्ये जाऊन बसला. तोंडानं म्हणतोय पण अडकला जाळ्यामध्ये. तो तर गेलाच गेला, पण त्याच्यासोबत जे सगळे पोपट होते ते पण मध्ये जाऊन अडकले. म्हणजे केवळ बोलतो, करत काहीच नाही. तसं केवळ जे लोक ओनली स्पीक करतात, फक्त बोलतात आणि त्याच्यावर ॲक्शन करत नाहीत, क्रिया करत नाहीत, अशा स्वभावाचे जे लोक असतात त्याला पोपटासारखे म्हणायचं. विठ्ठल आपल्या अभंगाच्या पूर्वपेठेकडे आपण जात आहोत. बक म्हणजे काही बगळ्याच्या स्वभावाचे असतात. शुभ्र वस्त्र धारण केलेलं आहे, एखाद्या तळ्यामध्ये असा उभा टाकलेला आहे, वाटतं जसं एखादा साधू तपश्चर्या करण्यासाठी उभा टाकलेला आहे एका पायावरती. आणि त्या माशांना वाटतं आपण या साधूंचं दर्शन घ्यावं, म्हणून ते मासे दर्शनाला येतात की तो साधू गटकन उचलतो पोटामध्ये टाकतो, मटकन उचलतो पोटामध्ये टाकतो, बरं का? हां. निरक्षीर विभाग येतो, हंस हंसो बको बका. हंस आणि बगळा दोघे दिसायला सारखे आहेत, पण दूध आणि पाणी मिसळल्यावर कळतंय कोण बगळा आणि कोण दूध आहे, कोण हंस आहे. दूध आणि पाणी मिसळून ठेवल्यानंतर असू द्या. असे काही लोक, अशा स्वभावाचे काही म्हणजे ढोंग करणारे, जगामध्ये दंभ मिरवणारे काही लोक असतात, ते त्या बगळ्यासारखे असतात. चला त्याच्या पुढे जाऊन सांग. शुक बक काक. काक म्हणजे काही कावळ्यासारखे असतात. कावळा कसा असतो? अगदी स्वार्थी लोक जे असतात ते कावळ्यासारखे असतात. तुम्हाला मी सांगून जातो. एक आपल्या शाळेमध्ये आपण लहान असताना एक धडा होता की झाडावरती कावळा बसलेला आहे आणि खाली पाणी आहे, डबका आहे. त्या पाण्यामध्ये त्याने पाहिलेलं आहे, तर त्या पाण्यामध्ये त्याला कावळा दिसू लागला. जो कावळा झाडावरून पाण्यातल्या कावळ्याकडे पाहत होता, त्या झाडावरल्या कावळ्याच्या तोंडामध्ये भाकरीचा तुकडा होता आणि त्याला पाण्यातल्याही कावळ्यामध्ये भाकरीचा तुकडा दिसायला लागल्यानंतर त्याला वाटू लागलं अगोदर त्याचं खावं पुन्हा आपलं खावं, म्हणजे अगोदर लोकांचं खावं आणि आपलं खावं. अशा प्रकारच्या स्वभावाचे जे लोक असतात ते अगदी कावळ्यासारखे असतात. म्हणून त्याने काव केलं, त्याचा अगोदर खाऊ म्हणून. काव केल्यानंतर याच्या तोंडातली भाकरी गेली आणि त्याच्या तोंडातली भाकरी गेली. म्हणून कधी काव करत जाऊ नका, नाही तर दोन्ही जातं. विठ्ठल ही जी प्राणी मी सांगितले हे तुम्हाला रज आणि तमोगुणामध्ये येतात, याचं मी चिंतन जास्त मांडत नाही. शुक बक काक. त्याच्या पुढे आणखी 3 प्राणी मी सांगेन, पक्षी सांगेन तुम्हाला. मयूर, राजहंस, चातक. एक मयूर म्हणजे मोर आहे. मोर हा कसा असतो? अखंड आनंदामध्ये असतो. अखंडानंद रूपाय संविज्ञान प्रदायने, अखंड आनंदामध्ये असतो. तसं जो मनुष्य जीवनामध्ये अखंड आनंदी असतो, संसारामध्ये कितीही प्रतिकूलता येऊ द्या, कितीही प्रतिकूलता येऊ द्या. तुकाराम महाराजांचं पहा, किती मोठं उदाहरण आहे, नाही का? बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे, न मिळो खावया अन्न, न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करतो. इतकी प्रतिकूल अवस्था जीवनामध्ये ज्या मनुष्याच्या असून सुद्धा जो अखंड आनंदामध्ये असतो, तो आनंद स्वतः भोगतो तर भोगतो. उदाहरण सांगायचं झालं तुम्हाला तर लहान बालकाचं उदाहरण घ्या. लहान बालक जे असतं अगदी आनंदात असतं. 1 महिन्या 2 महिन्याचं, 6 महिन्याचं, ज्याला काही कळत नाही,
हा माझा, हा तुझा, मी स्त्री आहे का पुरुष आहे, ज्याला कुठलीच उपाधी नाही, नाम रूप संबंध जाती क्रियाभेद, ज्याला कुठलीच उपाधी कळत नाहीये, काही कळत नाहीये, तो अखंड आनंदामध्ये असतो. म्हणून अशा प्रकारचा जो साधू पुरुष असतो बरं का, अखंड आनंदामध्ये असणारा जो मनुष्य आहे तो मोराप्रमाणे आहे, म्हणजे तो संत आहे. विठ्ठल सर्व काळामध्ये तो आनंदमय असतो. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलतसो. अखंड आनंदामध्ये असतो असा जो मनुष्य या जगामध्ये आपल्याला अनुभवाला येतो तो संत पुरुष आहे म्हणून ओळखा. संत स्वभावाचा आहे. त्याच्या पुढे जाऊन मयूर राजहंस, राजहंसाच्या स्वभावाचे काही मनुष्य असतात. राजहंस काय करत असतो, तो पक्षी दूध आणि पाणी जर मिक्स केलं, दूध आणि पाणी, आता दुधात पाणी आहे का पाण्यात दूध आहे हे कळणं पण या काळामध्ये फार कठीण आहे. दुधात पाणी आहे का पाण्यात दूध आहे, फार अवघड झाले महाराज बरं का. आमच्या बसस्टँडवरती परवा दूध डेअरी टाकली एकाने. त्या दूध डेअरीच्या बाजूला मी सहज सकाळी जाऊन बसलो होतो. पाहिलं तर त्याच्यामध्ये ते फॅट वगैरे काय तर प्रकार असतो. ते कुण्या दुधाला जास्त लागायचा, कुण्या दुधाला कमी लागायचा. मी म्हणा हे काय भानगड आहे, हे काही कळतच नाही, काय भानगड काय आहे. मग ज्या वेळेला कमी फॅट लागलं त्याला मी विचारलं, कमी फॅट कसं काय लागलं तुझ्या दुधाला. त्याने सांगितलं, आमची आईने धार काढताना अर्धा लिटर आमची म्हैस दूध देते म्हणून अर्धा लिटर पाणी अगोदरच घेतलेलं असतं. अर्धा लिटर पाणी पातेल्यामध्ये अगोदरच घेतलेलं आहे, पातेल्यात म्हणजे बघण्यात, आणि पुन्हा अर्धा लिटर दूध, दोन्ही मिळून किती झालं, 1 लिटर. मग ते कुठं आलं, डेअरीला. डेअरीवाल्यानं काय केलं, त्याच्यामध्ये पुन्हा घातलं 1 लिटर. मग त्यानं काय केलं, नेऊन दिलं हॉटेलला. हॉटेलवाल्यानं काय केलं, एवढं पुरत नाही म्हणून त्याच्यात घातलं पुन्हा 1 लिटर. मग आता पाण्यात दूध आहे का दुधात पाणी आहे सांगा. पण राजहंस नावाचा जो असा पक्षी आहे, दूध आणि पाणी जर एकत्र मिश्रण केलं त्या दोघांचं आणि त्या राजहंसाला जर तिथं बसवलं, तो चोचमध्ये बुडवल्यानंतर केवळ दूधच पिऊन घेतो आणि पाणीमध्येच ठेवतो. काय ताकद असेल. दूध आणि पाणी मिक्स केल्यानंतर तो केवळ दूध पितो मधलं आणि पाणी तसंच ठेवतो. काय ताकद असेल त्याच्यामध्ये, काय गुण आहे त्याच्यामध्ये, काय स्वभाव आहे त्याचा. कशामुळं, हो त्याच्यामध्ये हा गुण आहे. कशामुळं गुण आहे,
कारण तो मोत्याचा चारा खातो म्हणून गुण आहे. मोती काय करत असतो? ओरिजिनल मोती बरं का, हे मोत्याच्या बाळा बाजारात मिळतात असल्या नाही, हे लग्नात वगैरे किंवा आता आपण लक्ष्म्याला घातलो तो हे सोडून द्या बरं का, हे माळा नाही. जो खरा मोती असतो त्या मोत्यावरती जर आपण थेंब टाकला, तो मोती जसं फिरवल तसं तो थेंब फिरत असतो, पण थेंब खालीच पडत नाही, खालीच पडत नाही. शिंपल्यामध्ये तयार झालेला तो मोती बरं का. त्या मोत्याचा चारा तो खात असतो. त्या मोत्याचा स्वभाव आहे, दूध आणि पाणी एकत्र मिसळल्यावर मध्ये जर मोती गरगर फिरवला तर दूध एकीकडे राहतं आणि पाणी एकीकडे राहतं, आणि तो चारा तो खातो. म्हणून माणसं जसं खातात तशा स्वभावाचे होतात. 5 प्रकारचे कोश आहेत माणसाच्या शरीरामध्ये बरं का. आता विचारसागराचा विषय येतो, इथं आपण काढायचं नाही बरं का. 5 प्रकारचे, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, ज्ञानमय कोश, आनंदमय कोश, असे 5 कोश आहेत. पण अन्नमय कोशाचा परिणाम काय होतो? जशा प्रकारचं आपण अन्न खात असतो त्याच्यापासून 2 गोष्टी निर्माण होतात. एक रक्त तशाच प्रकारचं निर्माण होतं आणि एक वीर्य तशाच प्रकारचं निर्माण. रक्त तशाच प्रकारचं निर्माण झाल्यामुळं काय होतं? त्याच्या बुद्धीला तशाच प्रकारचा रक्त पुरवठा होतो मेंदूला, आणि त्याचे विचार जशा प्रकारचं अन्न खातो तशाच प्रकारचे त्याचे विचार निर्माण होतात. म्हणजे जर तो वाईट प्रकारचं अन्न खात असेल तर त्याची बुद्धी वाईट होते आणि त्याचं वीर्य म्हणजे त्याचे निर्माण होणारी संतती सुद्धा वाईट होते. विठ्ठल विठ्ठल. काय खावं काय खाऊ नये हे कळावं. एक सहज बोलत बोलत एक विनोद सहज मी सांगतच असतो, एक प्रबोधन म्हणून बोलतच असतो, थोडंसं बोलून जातो. एक गाय, एक वाघ आणि कुत्रा. एक गाय, एक वाघ आणि एक कुत्रा एका दावणीला बांधलं, म्हणजे लांब लांब अंतरावरती बांधलं असं धरा, तिने एका ठिकाणी बांधू शकत नाही. एक गाय, वाघ आणि कुत्रा एका लाईनमध्ये बांधलं. एका टोपल्यामध्ये आपण पहिल्यांदा भाकरी घेतली आणि कुत्र्याच्या पुढे धरली. कुत्रा काय करतो? भाकरी खातो. गायीच्या पुढे धरली भाकरीची टोपली, गाय भाकरी खाते. पुन्हा ती भाकरीची टोपली वाघाच्या पुढे धरली, वाघ भाकरी खातो. खातो का वाघ? भाकरी खातो का? खात नाही, खात नाही. पुन्हा मांसाची टोपली घेतली, कुत्र्याच्या पुढे धरलं, कुत्रा खातो, गाय खात नाही आणि वाघ खातो. बघा, वाघाला जनावर असून कळतं की मी मांसाहारी आहे म्हणून तो शाकाहार करत नाही. गाईला कळतं मी शाकाहारी आहे म्हणून ती मांसाहार करत नाही. पण कुत्र्याला काही कळत नाही, दोन्ही करतंय. विठ्ठल तुमच्या इकडले नाही बरं का, दुसरीकडले सांगायला. आपल्या दुसरीकडल्या देशातलं बोलतोय आपण, आपल्या देशामध्ये नाही. ठीक आहे. म्हणून जशा प्रकारचं अन्न तशा प्रकारचं मन त्याचं असतं. तो राजहंस काय करत असतो? मोत्याचा चारा खाल्ल्यामुळं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी तो करत असतं. तसं जो मनुष्य या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर ऐका, सतसंगतीने आणि सतशास्त्र श्रवणाने विवेक दृष्टी प्राप्त झाल्यामुळं माया आणि ब्रह्म याच्यातलं ब्रह्म निवडून घेतो. देव आणि जड जग याच्यामधला देवतत्व तेवढं स्वीकारून घेतो. मुक्ती आणि भक्ती याच्यामधली भक्ती स्वीकारतो. मुक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे, भक्तीचा स्वीकार करतो. सार असार, योग्य अयोग्य, हिताचं अहिताचं आणि शास्त्रीय भाषेमध्ये ब्रह्म माया या जगतामध्ये गुंफलेला आहे, व्यापक भरलेला आहे. ह्याच्यातलं ब्रह्मतत्व जो काढून घेतो असा जो ज्ञानी लक्षणाचा पुरुष आहे त्याला राजहंस म्हणावं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण बघितलं शुक बक काक मयूर राजहंस इथपर्यंत पाहिलं. आता चातक पाहू आपण. चातक कोण आहे? मोर कोण आहे? संत आहे. राजहंस कोण आहे? ज्ञानी आहे. आणि चातक कोण आहे हे आपल्याला पाहायचं. चातक काय करत असतो? केवळ पावसाचंच पाणी पित असतो, कशाचंच पाणी पित नाही. म्हणून ज्या वेळेला त्याला तहान लागते आकाशाकडे ऊर्ध्वमुखी आळवीला वरीमुख करतो
आणि धावा करत असतो. कोणाचा? मेघांचा धावा करत असतो. मेघाकडे अखंड अत्यंत तीव्रतेने व्याकुळ व्याकुळ पीडित पीडित होऊन अत्यंत तीव्रतेने त्या मेघासोबत म्हणजे ढगासोबत स्वतःला विसरून जाऊन त्या ढगांचा धावा करत असतो. तुम्ही बरसा मला तृप्त करा, मी खूप व्याकुळ आहे, मी खूप त्रशार्थ आहे, मी खूप तहानलेलो आहे, मी खूप भागलेलो आहे. बरसा आणि मला तृप्त करा, मला शांत करा, मला शांत करा. ऐका, अशा प्रकारे जो मनुष्य जीव या जन्मामध्ये आल्यानंतर आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक त्रिविध तापाने होरपळलेला आहे आणि त्याच्यातून शांती प्राप्त करण्याकरता भगवंताकडे मुख करून जो सारखं भगवंताचा धावा करत असतो, भगवंताचा धावा करत असतो, एकनिष्ठ भक्त असतो. एकनिष्ठ चातक फक्त पावसाचंच ढगाचंच पाणी पितो, एकनिष्ठ आहे. तसं जो मनुष्य जीव त्रिविध तापाने होरपळून त्याच्यातून शांती प्राप्त करण्याकरता भगवंताचा धावा करतो, पण तेही एकनिष्ठपणानं. भक्ती दोन प्रकारची असते. भक्त दोन प्रकारचे असतात, एक व्यभिचारी आणि अव्यभिचारी. व्यभिचारी म्हणजे रोज एक देव बदलायचा, रोज एक देव. रविवार आले की येळकोट, सोमवार आले की हर हर महादेव, मंगळवार आले की अंबाबाईचा उद्भव, बुधवार आले की पुंडलिक वरदा, गुरुवार आले की अवधूत चिंतन, शुक्रवार आले की व्यंकटरमणा गोविंदा, शनिवार आले की बजरंगवाले हनुमान की जय. म्हणून आपण रोजच्या रोज हे जे देव बदलतो ना, याला व्यभिचारी भक्ती म्हणतात. आणि अव्यभिचारी भक्ती म्हणजे एकनिष्ठ निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. म्हणून भक्ती प्रेम आणि निष्ठेने त्रिविध तापातून मुक्त होण्याकरता शांती प्राप्त करण्याकरता अखंड भगवंताचा दावा करतो, असा चातक म्हणजे भक्त आहे. विठ्ठल म्हणून अशा भक्ताचं लक्षण व्यक्त करत असताना अभंगाच्या पहिल्या से जाना
जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी. मग अशा भक्तापैकी भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात. तसं पाहायला गेले तर अर्जुनाला 4 प्रकारचे भक्त सांगितले आहेत. अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी, 4 प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत. पण या 4 प्रकारच्या भक्तामध्ये सुद्धा अनपेक्षा, शुचिर्दक्षा, उदासीनो गतव्यथा, सर्वारंभ परित्यागी, योमद्भक्ता समे प्रिया. अनपेक्षा म्हणजे जो कसलीच अपेक्षा करत नाही, निराश झालेला आहे. गेले आशा पाश. अनपेक्षा. शुचिर म्हणजे सावध आहे, पवित्र आहे. अंतर्बाह्य पवित्र असणं त्याला शुची म्हणतात. शुचिर. दक्ष म्हणजे सावध आहे. कशासाठी? हितासाठी सावध आहे. शुचिर दक्ष. उदासीन, नाही का, उदासीन आहे. गतव्यथा, जे काही अनुकूलता प्रतिकूलता आहे त्याचा तो कधी काही बाद करून घेत नाही. सर्वारंभ परित्यागी. सर्वारंभ परित्यागी म्हणजे कुठल्याही कर्माचा संकल्प तो करतच नाही आणि कर्माच्या फलाची अपेक्षा ठेवतच नाही, बरं का. तो केवळ कर्म भगवंतावर अर्पण म्हणून करत असतो. असा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे, याचं भाषांतर करत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भक्तायचे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी. ठीक आहे, बोलण्यासारखं खूप आहे. नारदांची भक्तिसूत्र आहे. एक त्या भक्तांची लक्षणं जर आपण सांगायला सुरुवात केली तर खूप मोठी आहेत. आपण साधं सोपी व्याख्या आपण भक्तांची करू. भक्त आणि भक्ती या 2 गोष्टींचं ऐक्यभाव आहे. भक्त आणि भक्ती. जो भक्ती करतो तो भक्त आणि भक्त आहे तो भक्ती करतच असतो, बरं का. आता भक्ती करणं म्हणजे काय? प्रेम करणं. भक्ती कुणाची करता येते? बायकोची करता येत नाही का? अंबादास. अंबादास हो का देवदास? अंबादास हो का देवदास हो? भक्ती कुणाची करता येते? आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती भक्ती आहे. आता बघा, मी ते टी व्हीवरती पाहतो, असू दे आपल्याला तो काही विषय नाही, पण एखादा राजकारणातला व्यक्ती जरी आला ना त्याच्या पाया पडतो. अरे तो काही साधू आहे का, संत आहे का? काय ते कार्यकर्ते लोक असतात ना त्याच्या पाया. मी इतका अचंबात पडतो की हे काय भानगड आहे मला कळत नाही. ही सत्ता भक्ती आहे, राजभक्ती. म्हणजे भक्ती कशाचीही करता येते, परंतु ती भक्ती आपला उद्धार करणारी असली पाहिजे. भक्ती ही साधनाही आहे आणि भक्ती ही अवस्थाही आहे. ज्या वेळेला भक्त आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घेण्याकरता साधना करत असतो, ती साधना म्हणजे भक्ती आहे. आणि ही साधना केल्यानंतर भगवत साक्षात्कार त्याला येत असतो. भगवत प्रचिती येते, आत्मप्रचिती येते आणि शास्त्र प्रचिती येते. आणि तिघांचाही साक्षात्कार झाल्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा जे प्रेम निर्माण होतं ते ज्ञानोत्तर भक्ती आहे. विठ्ठल म्हणून ज्ञानाच्या अलीकडल्या अवस्थेमध्ये, साधनेच्या भक्तीच्या अवस्थेमध्ये एखाद्या वेळेला भक्त भटकू शकतो, इकडं तिकडं भटकू शकतो, त्याची साधना संपुष्टात येऊ शकते. पण एकदा जर का भक्तीच्या साधनाने भगवत प्राप्ती झाली आणि भगवत प्राप्ती झाल्यानंतरचं जे ज्ञान आहे, जी ज्ञानोत्तर भक्ती आहे, ती भक्ती प्राप्त झाल्यानंतर मात्र त्याची अवस्था कशी होते? भक्तायशे जाना जे देही उदास गेली आशा पाश निवारोणी. म्हणजे उदाहरणार्थ पिकलिया सेंद कडूपण गेले श्यामा केले पांडुरंग. अगदी अशी अवस्था होत असते. म्हणून ज्याच्या वाचेमध्ये अखंड भगवंत आहे, ज्याच्या हृदयामध्ये अखंड भगवंत आहे आणि ज्याच्या आचरणामध्ये अखंड भगवंत आहे. ऐका बरं का, खूप गंमत आहे. भक्त कशाला म्हणा? केवळ देवाचा झाला तो भक्त आहे का सगळ्याला देवाच्या स्वरूपाला घेऊन जातो तो भक्त आहे? हा, स्वतःही देवाच्या स्वरूपाला गेलेला आहे. देव देव म्हणजे काय हो? देवाची शास्त्रात केलेली सोपी व्याख्या आहे, सदचिद आनंद. जो सत्य आहे, भासमान आहे
आणि सर्वाच्या आनंदाचा विषय आहे. जो आनंद स्वरूप आहे तो देव आहे आणि ज्याला पाहिल्यानंतर जगाला आनंद होतो तो देवच आहे. आता उद्या परमपूज्य ब्रह्ममूर्ती श्रीमंगल समर्थ सद्गुरू गुरुबाबाजी महाराजांना पाहिलं, नुसतं पाहिल्याबरोबर आनंद. नुसतं चंद्र उगवला का काय, नुसतं पाहिल्यानंतर. परमपूज्य गुरुवरी उज्ज्वलांजी बाबा ज्यांनी साधनेनं आपल्या दिव्य वैराग्याच्या द्वारे कितीही साधूंचा महिमा किती वर्णन केला तर तो थोडा आहे. त्यांनी एक विश्व निर्माण केलं, एक विश्व निर्माण झालं त्यांचं. म्हणून त्यांच्याकडे पाहिल्यानंतर प्राप्त होणारं जे समाधान आहे, यांच्याकडे साधू संतांकडे पाहिल्यानंतर प्राप्त होणारं जे समाधान आहे, हे समाधान कशामुळे होतं तर त्या ज्ञानोत्तर भक्तीच्या साधनेनं त्यांच्यामध्ये निर्माण झालेले एक तप असते, एक तेज असतं. विठ्ठल भक्तायसे जाना जे देही उदास. अशा प्रकारचे जे भक्त असतात भगवंताला प्रिय असणारे ते देहावरती उदास असतात. देहावरती उदास म्हणजे काय, 4 प्रकारचे देह आहेत आणि 4 प्रकारच्या देहावर उदास असतो. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. माझा थोडा अध्यात्माचा जास्त पिंड आहे बरं का, मला विनोद जास्त करता येत नाही. थोडंसं संस्कार थोडंसं आहेत, जास्त काही नाही, काही कळत नाही, उगं थोडंसं आहे, जास्त काही नाही. तर त्याच्यामध्ये स्थूल देहावरती तो उदास असतो. का, कारण त्याने देहाला ओळखलेला आहे. काय ओळखलेला आहे, हा जो प्राप्त झालेला देह आहे हा उसनं आणलेला आहे, उसनं आणलेला आहे. आणि उसनं आणलेल्या वस्तूवर प्रेम करणं आणि त्याच्यासाठी झिजणं हे काही कामाचं नाही आहे. हे एक साधन आहे आणि याच्यावरती या देहाच्या साधनाच्या द्वारे आपल्याला भगवंताची भक्ती करून भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी हे साधन आहे. परंतु ज्यांना हे कळत नाही ते लोक मात्र काय करतात, या देहाला इतकं पावडर लावतात, स्नो लावतात, विको टर्मरिक क्रीम, काय काय निघालेत, फेअर अँड लवली, त्याचं नाव आता फेअर अँड ग्लो. फेअर अँड ग्लो आहे का, ग्लो म्हणजे चमकणे, फेअर म्हणजे सुंदर दिसणे, फेअर अँड ग्लो. या चेहऱ्याला तुम्ही किती फेअर अँड लवली लावा, विको टर्मरिक लावा, फेअर ग्लो लावा, लोशन लावा, अजून काय असतं ते फाउंडेशन, फाउंडेशन, ते फाउंडेशन किती लावा, पण शेवटी या चेहऱ्याला 1 रुपया लावतात, एवढं विसरू नका. या शरीराला किती भारी कपडे घाला, लोणचे घाला, लोणचा कपडा, लोणचा नाही का, हां, त्याच्यानंतर स्पन कॉटन घाला, किती भारी भारी सिल्कचे कपडे घाला, पण शेवटला याचा कपडा किती ठरलेला आहे आणि कसला आहे आपल्याला एवढं. देहावर प्रेम करायचं नाही, लक्षात घ्या. या शरीराला कुठलीही गाडी वापरा नाही का, यंपाला वापरा, विस्टा वापरा, नंतर ती निघाले ना 45 लाखाला, आता कोणती गाडी महाराज, फॉर्च्युनर, 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 BMW, काय बरोबर आहे का, हां, अशा किती मोठ्या गाड्यामध्ये जर तुम्ही या शरीराला फिरवलात तरी याला शेवटची गाडी ठरलेली आहे. 4 ड्रायव्हर 1 पॅसेंजर. या शरीराला तुम्ही कुठे नेऊन बसवा, अमेरिकेतला रहिवाशी करा, अमेरिकेतला रहिवाशी करा, युरोपमधला रहिवाशी करा, रशियामधला रहिवाशी करा, दिल्लीतला रहिवाशी करा, कुठलाही रहिवाशी करा, पण ह्याचं ठिकाण शेवटचं ठरलेलं आहे. याला कुठं जायचं आहे, स्मशानभूमीत जायचं आहे, हे विसरू नका. म्हणून देहतव आणला पाचाचा उसना, अंती त्याचा त्यास किंवा सेखी त्याचा त्यास देणे लागे. थोडकंसं चिंतन मांडतो. हे शरीर कसं आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे पंचतत्व आहेत, पंचमहाभूत आहेत. प्रत्येकाने 5-5 तत्व दिलेली आहे आणि त्याचा 25 जणांचा मेळा एकत्र केलेला आहे. ते 5-5 तत्व आकाशाचे कोणते, जलाचे कोणते, वायूचे कोणते, पृथ्वीचे कोणते, हे आपल्याला थोडं सहजमध्ये सांगून जातं. आकाशाचे कोणते, शोक, मोह, भय, बरं का, हे त्याच्यापासून प्राप्त झालेले आपल्याला पंचतत्व आहे. पृथ्वीपासून प्राप्त झालेले कोणते, अस्थि, मांस, नाडी, त्वचा आणि रोम. असं खूप मोठं चिंतन आहे.
पाण्यापासून निर्माण झालेले कोणते? शोणित, नाही का, म्हणजे रक्त, मूत्र, वीर्य, स्वेद आणि लाळ, असे 5. अशा जास्त बोलत नाही. प्रत्येकापासून 5 5 5 करून 25 तत्व एकत्र तयार केली आणि त्याच्यापासून शरीर तयार झालेलं आहे. आणि हे नास काय, आपण एक कोटा तयार करतो बघा. कोटा कसं तयार करतो? आता कोटे नाही आहेत, शेड आहेत पत्र्याचे. होय, कोणाच्यात आहे का कोटा? इथं हात वर करा बरं. शेड आहे का कोटा आहे सांगा बरं. शेड आहेत. आता कोठी गेली. पूर्वीच्या काळामध्ये कोठे असायचे, त्याला 4 बाजूला ते मेडके रोवायचे, त्याला ते तुराट्या लावायचं, त्याच्यावरून ते काय नाही हां ते लावायचं, सुवा घालायचं इकडून तिकडं, तिकडून यायचं गाठ मारायची, सुवा घालायची इकडून तिकडून गाठ मारायचं, त्याला शेणानं थोपायचं, त्याच्यावर कलर मारायचं आणि मग मध्ये जायचं. असं अगदी तसंच आहे. हाडाचा सापळा तयार केलेला आहे पहिल्यांदा आणि त्याला 72,000 त्याला मांस लावलेलं आहे, असं मांस, आणि त्याला 72,000 नाड्यानं गुंपलेलं आहे आणि त्याच्यावर माश्या बसू नये म्हणून वरून कातडं लावलेलं आहे आणि त्याच्यावर कलर मारलेला आहे, कुणाला काळा, कुणाला गोरा, कुणाला सावळा. अगदी असं नाशिवंत आहे हा देह, नाशिवंत स्मरे त्या हरे हारा. नाहीतर गाढ झोप लागली नाही. अशा एक उदाहरण दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक असंच तुमचं सिंदखेड म्हटल्यानंतर मला सिंदखेड राजाची आठवण येते. मा जिजासोबांचं गाव सिंदखेड राजा, तिथं आल्यासारखं मला वाटतं. आणि असंच गाव होतं. पोळ्याचा दिवस आहे, परवाच पोळा होऊन गेला आणि बैलांना काय नारळ लागतात ना, असं वरून फिरवायचे, फोडायचे, म्हणून तो नारळ आणण्यासाठी एका दुकानामध्ये गेला. दृष्टांत श्रुत असेल, दृष्टांत सोडून द्यायचा आणि सिद्धांत तेवढा घ्यायचा. एका दुकानामध्ये गेला, दुकानदाराला विचारलं नारळ केवढ्याला हो? दुकानदाराने सांगितलं नारळ 15 रुपयाला आहे. काय हो, याच्यापेक्षा स्वस्त मिळत नाही? हो मिळतं ना 10 रुपयाला, निलंग्याला जावा. मग तू निलंग्याला गेला. सिंदखेडून कुठे गेला? निलंग्याला. 10 रुपयाचं नारळ. तिथं दुकानामध्ये गेला, विचारलं सोलापुराच्या दुकानामध्ये, काय हो नारळ केवढ्याला आहे? 10 रुपयाला. याच्यापेक्षा स्वस्त बघा सिंदखेडून आलं. हो 5 रुपयाला मिळेल ना तुम्हाला, लातूरला जावा. लातूरला गेला, 5 रुपयाचं नारळ. लातूरमध्ये गेला, तिथं विचारलं नारळ केवढ्याला? 5 रुपयाला. का हो याच्यापेक्षा स्वस्त? हो पुण्याला जावा, तुम्हाला 2 रुपयाला मिळेल. पुण्याला गेला, पुण्याच्या दुकानदारापाशी गेला, तिथे विचारलं का हो नारळ केवढ्याला? 2 रुपयाला. याच्यापेक्षा स्वस्त बघा, खूप लांबून आलो काहीतरी. हो तुम्हाला याच्यापेक्षा स्वस्त मुंबईमध्ये मिळेल, 1 रुपयाला. तिथं जावा. मुंबईत गेला. मग मुंबईत गेल्यानंतर तिथल्या दुकानदाराला परत तेच विचारलं. दुकानदारानं सांगितलं स्वस्तच कशाला, फुगटच मिळते, कोकणात जावा. कोकणात नारळ फुगट. तिथं जावा. नारळ तिथे गेला. गेल्यानंतर नारळाचा असा मोठा ढीग लावलेला होता. पूर्वीच्या काळामध्ये धोत्र होते नाही का. हे खूप याच्या मागं शास्त्र आहे, काय घालावं. जाऊ द्या, तो विषय आपला नाही आहे, म्हणून इथला विषय नाही आहे तो यावेळचा. तो धोतर होता, अडकवून गावाकडे निघाला. आता घरी गेल्या गेल्या आरती होणार. कोण करणार आरती? आरती कोण करणार घरी गेल्या गेल्या? मालकीन. हा बरं काय, ठीक आहे, महागुरु. आणि तिथून ते निघाल्यानंतर तो तिथे एक माणूस आला. त्याने त्याच्या असं हाताला धरलं. ए थांब, काय तुझ्या या सोग्यामध्ये काय आहे? धोत्राच्या खोच्यामध्ये नारळ आहेत, ते माझे आहेत, टाक इथं. मी तोडलेले आहेत, कोकणात फुगट आहेत, तुझ तू जा, तुझ तू तोडून घे. मी तोडलेले काय बरं तू घेतोस? मग यानं बघितलं, एक नारळाच्या झाडाला एक नारळ राहिलेलं नव्हतं. बघून 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 100 झाडामध्ये एक नारळाचं झाड दिसलं. अरे याला नारळ एक दिसलं. एक नारळ होतं शेंड्याला, एका झाडाला एक नारळ शेंड्याला लागलेलं होतं. हा नारळाच्या झाडावर सर 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 चढला, नारळाला असं पकडला बरोबर पाय निसटले. कुठले पाय निसटले? नारळाच्या झाडाचे पाय निसटले. पाय निसटल्यानंतर नारळाला धरून गर 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 ते झाड असं गेलेलं होतं तिरकं. पुन्हा असं पाय टाकायचा प्रयत्न करू लागला तिकडं, पण पाय काही जाईच ना.
खाली बघितलं तर मोठीलट विहीर आहे, नाही का? मोठीलट विहीर आहे आणि त्याच्यामध्ये असा एक नाग बसलेला आहे मोठा, असं बसलेलं आहे आणि ह्यानं खाली लोंबलेलं आहे आणि त्याच्यात वारं सुटलं. ते नारळाचं देठ कर कर वाजायला सुरुवात केलं. अरे बापरे, काय झालं हे? कशामुळे झालं? उगच्या उग आशामुळे. कशाची? फुकट मिळायची आशा. फुकट मिळायची आशा, नाही का? मग एवढ्यावर वारं सुटल्यानंतर देठ तुटून आता तो मरणार. एवढ्यामध्ये एक उंटवाला चालला होता बाजूनं. उंटवाला चालल्यानंतर त्याने उंटवाल्याला हाक मारली, ए उंटवाल्या. उंटवाल्यानं वर पाहिलं, नारळाच्या झाडाला नारळ लागतात, माणूस कसं काय लागले म्हणून. तरी पण तो म्हणाला, मी अमुक अमुक गावचा आहे आणि असं असं वरी अडकलेलो आहे, तू मला खाली उतरव. तो म्हणाला, मी तुला खाली उतरवतो, पण मला 50,000 रुपये द्यावं लागतं. येणं म्हणला, फुकट नारळ येते म्हणून मी इथपर्यंत आलो, तुला 50,000 देऊ. बरं, आता वकत पडा बाका, कहना पडताय काका. आता वेळ पडली, विलाज नव्हता. ठीक आहे, मी देतो तुला 50,000 म्हणला, मला उतराव खाली. त्याला लागली, उंटवाल्याला काय लागली? आशा लागली 50,000ची. उंटावर उभा टाकला असं, हा चल हातात दे, पाय दे, हा हा हा, असं पाय हातामध्ये धरल्याबरोबर एक बैलगाडी गेली गवताची समोर. उंट गेलं खालून निघून. उंट खालून निघून गेल्यानंतर मग मात्र दोघे लोंबकळायला सुरुवात केली त्या झाडाला. आता वरलं सोडलो. हा, मग उंटवाला काय म्हणतोय त्या वरल्या माणसाला, नारळवाल्याला, तुझ्या पाया पडतो, नारळाचा हात सोडू नको. कशामुळे उगाच्या उगा पडलो असं बाबा मी इथं? आशा. तुझ्या पाया पडतो, तू वरला हात सोडू नको. मग नारळवाला काय म्हणतोय, 1,00,000 रुपये देत असलास तर हात सोड. लागला की हे ना म्हणलं, बरं झालं की आता त्याच्यामध्ये वारं सुटलं आणि दोघाचे नारळ फुटले. हे काय आहे? आशा ही दुःखाचं मूळ आहे. म्हणून जी आशा आहे ही भक्ताच्या ठिकाणी नसते, आशेचा पाश. याच्यामध्ये अहम म्हणजे मी, माझं, अहम मी, माझं, पत्नी, घर, दार, धन, याच्या कशावरच त्याची अपेक्षा राहत नाही. का राहत नाही? कारण त्याला माहित आहे याच्यावर सत्ता कुणाची आहे? भगवंताची सत्ता आहे. हे केवळ मला इथं उपयोग करण्यासाठी आहे. म्हणून त्याचं पारमार्थिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता, व्यावहारिक सत्ता, तिन्ही सत्तेच्याही पलीकडे तो गेलेला असतो. त्याच्यामुळं त्याची आशा संपून गेलेली असते. असा जो भक्त असतो त्याचं पुढचं लक्षण अभंगाच्या विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. ए विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला
त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावड जनधन माता पिता नावड जनधन माता पिता माता पिता. दुसऱ्या चरणामध्ये भक्ताचं पुढचं लक्षण वर्णन करतात. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. विषय कसे असतात? रोग उत्पन्न करणारे असतात. विषय विषय म्हणजे हे विषय नाही शाळेतले. तू कोणत्या वर्गात आहेस रे? 6वीला. 10 गुणिले 0 किती? बर तू सांग. 25 गुणिले 0 किती? हा आता मला घाबरून माना असं असं करलं. हा 2 गुणिले 1 गुणिले 0 किती? बरं विचारून सांग. ह्यांना विचारून सांग. 2 गुणिले 1 गुणिले 0 किती? 0. कितीही संख्येला 0 गुणा उत्तर काय येतं? त्याला काही एवढं विचार करण्यासारखं नाही आहे बरं का. तसं हे जे विषय आहेत हे शाळेतल्या विषयाचं मी बोलत नाहीये. आपल्या इंद्रियाच्या विषयाविषयी बोलतोय. एखाद्या व्यक्तीची आवड असणे म्हणजे तो त्याचा विषय असतो. कीर्तन हा माझ्या आवडीचा विषय, चोरी करणं हा चोराचा आवडीचा विषय. विषय म्हणजे त्याची प्रवृत्ती, कल किंवा त्याचा ओढा कशामध्ये जास्त आहे त्याला विषयाचा आपण म्हणूया. तसं तर विषय शब्दामध्येच व्याख्या आहे. विषय स्वरूप, विषय विषय स्वरूपच आहे. हे रोग उत्पन्न करतात. कुणाला? जीवाला आणि देहाला, दोघाला रोग उत्पन्न करतात. देहाला कोणते रोग उत्पन्न करतात? जे वैद्याकडे जाऊन दुरुस्त करावे लागतात असे रोग विषयामुळे निर्माण होतात. आणि जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये टाकणारा जो भवरोग आहे तो जीवाला. जीवाला भवरोग आणि शरीराला देहाचा रोग कोण निर्माण करतात? विषय. हे विषय कोणते आहेत? 5 आहेत. यांचे नावं काय? शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श. हे 5 विषय काय करत असतात? सामान्य माणसाला तर नाडतातच, पण मोठ्या मोठ्या महात्म्याला सुद्धा खड्यात घालतात. मोठ्या मोठ्या भक्तांच्या उच्च अवस्थेला गेलेल्या भक्तांना सुद्धा मातीत घालतात हे विषय. साधक अवस्थेमध्ये असलेल्या साधकाची साधना भ्रष्ट करून टाकतात हे विषय. पहिला विषय आहे शब्द. कानाचा आहे बरं का. निंदा आणि स्तुती, देखे शब्दांची व्याप्ती. शब्दांचे 2 फरक आहेत, निंदा आणि स्तुती. 2 गोष्टीसाठी शब्द वापरला जातो, निंदा करण्यासाठी आणि स्तुती करण्यासाठी. निंदा केल्यानंतर कुणाला आनंद होतो का? एखाद्याची निंदा आपण केली त्याला चांगलं वाटतं का? नाही. स्तुती केल्यानंतर चांगलं वाटतं. मग तो जो जीव आहे तो स्तुती करण्यासाठी जगेल का निंदा ऐकून घेण्यासाठी जगेल? स्तुती ऐकून घेण्यासाठी जगेल. मग स्तुती ऐकून घेण्यासाठी जगायचं असेल तर जो स्तुती करणार आहे त्याच्या मनाप्रमाणे वागावं लागेल, तरच आपली स्तुती करते. ठीक आहे. पण लोक असे आहेत, ऐका, आपण जर लोकांसारखं जगायचं ठरवलं तर लोक आपल्याला जगू देत नाही. लोक जैसा ओक धरिता धरवेना अभक्ता जिरेना संत संग. एखाद्याच्या घराला तुम्ही जातच नाही. कशाला येता बाबा तुम्ही आमच्या घरला, मोठे माणसं असं म्हणू लागलात म्हणून तुम्ही रोज जावा. जाता येतं घर बुडवून टाकलं. अजिबात बोलत नाहीये, का मुख जड आहे हो असं म्हणू लागले म्हणून बोला. नुसतं वाचाळ बघा, नाही का. मांडूळ असतं बघा, मांडूळ 2 तोंडाचं, तसं लोक 2 तोंडासारखे असतात. म्हणून शब्द या विषयाने कुणाच्याही जीवाचं समाधान झालं नाही
होणार नाही. त्याला दुःखाशिवाय त्या विषयातून काहीच मिळणार नाही. एक उदाहरण तुम्हाला सांगून जाईल. ऐकावे जनाचे करावे मनाची गोष्ट होती पहा. एक मुलगा आणि त्याचं म्हातारे एका गाढवावर बसून चालले होते. शब्दाचं उदाहरण. गाढवावर बसून चालल्यानंतर एका गावामध्ये गेले. पुढच्या गावामध्ये गेल्यानंतर तिथं काही माणसं बसलेली होते. ते बोलू लागले, ए काही कळते का तुम्हाला दोघाला? एवढं एवढं गाढवाचं पिल्लू, 2 जण वर बसलात, मरून जाईल की ते. शब्द कानावर पडले. खरंच आहे. उतरला. म्हातारवर बसलं, पोर खाली चालायला. पुढच्या गावात गेले. तिथल्या लोकांनी म्हटलं, एवढा मोठा म्हातारा झालाय सण, बारक्या पोराला चालवायला लागलायस, तुला काही कळतं का नाही? हे खरंच आहे म्हणलं. म्हातारं खाली उतरलं पोराला वर बसलं. पुढच्या गावात गेले. पोराला म्हणू लागले, म्हाताऱ्याला चालवायला लागलाय सण, तू नवजवान असून खाली गाडवावर बसून चाललायस नाही का, तुला काही कळतं का? मग ह्या दोघांनी विचार केले, असं करू गाढवालाच पाठीवर घेऊ. दोघांनी गाढवालाच पाठीवर घेऊन जाऊ लागले. आणि जात असताना एका नदीच्या वरून जात असताना नदीला जोरात पाण्याचा लाट आली आणि त्या लाटेचा धक्का त्या पुलाला बसल्याबरोबर आवाज निर्माण झाला. त्यानं असं लाता झिडल्या का नाही, या दोघालाही घेऊन खड्ड्यात पडलं. तिकडे नदीत दोघालाही घेऊन पडलं आणि ते गाढवही वाहत गेले नियमात. शब्द हा विषय आहे. याचं उदाहरण शास्त्रामध्ये 2 दिलेले आहेत. एक सापाचं आणि हरणाचं दिलं. चक्षुश्रवा असं माऊली म्हणतात की सापाला डोळ्यानं ऐकू येतं, पण विज्ञान म्हणतं ऐकू येत नाही. आमच्या माऊली एवढा जगामध्ये श्रेष्ठ वैज्ञानिक कोणी नाही, झाला नाही, होणार नाही. H2O = वॉटर ही माऊलीनी ज्ञानेश्वरी तेव्हा लिहून ठेवलेलं आहे, पाणी कसं तयार होतं. ठीक आहे. म्हणून हा जो शब्द विषय आहे हरिणासाठी असतो. हरिणाला शब्द विषय इतका प्रिय असतो म्हणून ते त्याचं वर्म ठरतं. वर्म. त्या हरिणाला पकडणारा माणूस काय करतो, केवळ संगीत आणि त्या संगीतच्या द्वारे, मधुर नादाच्या द्वारे तो हरिण त्याच्याकडे खेचला जातो आणि त्याला पाशामध्ये बद्ध केलं जातं, त्याला अडकवलं जातं, बंदिस्त केलं जातं, घेऊन त्याला गुलामीत टाकलं जातं. हे कशामुळे होतं? शब्द विषयामध्ये. दुसरं जे आहे, म्हणून कधीही लोकांच्या निंदेसाठी किंवा स्तुतीसाठी जगू नका. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून जगू नका. लोकांना वाईट म्हणलं म्हणून आपला मार्ग सोडू नका. बघा परमार्थाला लागले, आधी केले वाडे कोडे, आता बसले देवापुढे. परमार्थाला आता तर कुठं लागलाय, लगेच दुसऱ्या दिवशीपासून नग बाबा मी हरिपाठाला येणार, लोक नाव ठेवायला. पुन्हा माळ घातली, पुन्हा माळ घातली, त्याच्या अगोदर तुम्ही बोलत नाही, पुन्हा माळ घातली, पुन्हा माळ घातली, पंढरीची वारी चालू केली, कीर्तनाला यायला चालू झालं, सगळं चांगलं झालं, त्याच्यामध्ये बदल झाला. सौ चुहे काके बिल्ली चली हाजको. पहिले 100 उंदरं खाल्ले ना, आता काशीला निघाले, कोण मांजरी, असं नाव ठेवायचं. मग काय करतात लोक, या शब्द विषयाला जो भुलला किंवा त्याचा परिणाम अंतःकरणावरती करून घेतला, त्याची साधना नष्ट होते. म्हणून भक्त हा जो शब्द विषय आहे तो एकच श्रवण करता. तुम्ही ऐका रे गुण माझ्या, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. भगवंताच्या नामाशिवाय, संतांच्या गुणचरित्राशिवाय आणि सज्जनांच्या सद्गुणाच्या कीर्तीशिवाय आणि सत्शास्त्राशिवाय दुसरं काहीच ऐकत नाही. ऐकल तरी ते ऐकत नाहीत. ऐकू येणं वेगळं आणि ऐकणं वेगळं, ऐकत नाही. असं ह्या कानाचा विषय भक्तांचा झालेला असतो. शब्द, रूप. रूप हा डोळ्याचा विषय आहे. भ्यासुराने सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे, डोळ्याला सुख आणि दुःख निर्माण करणारे हे रूप हा विषय आहे. सुंदर वस्तू पाहिल्यानंतर डोळ्याला समाधान वाटतं आणि कुरूप वस्तू पाहिल्यानंतर डोळ्याला दुःख, अंतःकरणाला दुःख, या डोळ्याच्या द्वारे दुःख निर्माण होतं. म्हणून भक्त हा काय करत असतो, केवळ सुंदर या जगामध्ये, आता जास्त किस पाडत नाही बरं का, तर या जगामध्ये सर्वात सुंदर कोण आहे तर तो परमात्मा आहे. सुंदर ते ध्यान भेविटेवरी करकटावरी ठेवून या, त्याचंच रूप पाहतो. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल भरवा, तो हा माणू भरवा. तो भक्त भगवंताच्या रूपाशिवाय दुसरं काही पाहत नाही. म्हणजे भगवंताच्या रूपाकडेच पाहत बसतो असं नाही. भगवंताचं रूप पाहतो, हृदयात साठवतो आणि सगळ्या जगात तेच रूप पाहतो. परोक्ष आणि अपरोक्ष दोन्ही भावाने तो रूप विषयामध्ये
आनंद भोगत असतो. म्हणून त्याचा रूप विषयसुद्धा नारायण झालेला आहे, शब्द विषयसुद्धा नारायण झालेला आहे. आणि ज्याचा रूपविषय नारायण झालेला नाही ते फुलपाखरू जसं त्या दिव्यावरती जाऊन त्या दिव्याला आकर्षण होऊन जळून जावं तसं भस्म होतात. शब्द रूप रस, रस विषय, रस म्हणजे जिभीचा आहे, रस विषय जिभीचा आहे. या जिभेला काय वाटतं? चांगलं चांगलं खावं वाटतं, चांगलं चांगलं खावं वाटतं, तिखट तिखट खावं वाटतं. आता खाण्यावरून माणसाचा स्वभाव ओळखता येतो बरं का. ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. 17व्या अध्यायामध्ये जो जशा प्रकारचं अन्न खातो तो कोण्या गुणाचाही ओळखता येतो नुसत्या खाण्यावरून त्याच्या बरं का. म्हणून रसविषयी काय घेतलं पाहिजे? रसविषयीने घेई घेई माझे वाचे नाम वाचे, फक्त या वाचने ब्रह्मरस तेने पिढा वाढेल. वाढेल का वारेल? वारेल बरं का. ब्रह्मरस घेतला तर वारेल, सोमरस घेतला तर वाढेल. तेने पिढा वाढेल. म्हणून ब्रह्मरस या जिभेने घ्यायचा आहे. जो घेत आणि भक्त केवळ या जिभेने ब्रह्मरसाचं सेवन करत असतो. आणि जो करत नाही तो मात्र माशासारखा अडकला जातो. माशाला पकडण्यासाठी काय करतात माहीत आहे का तुम्हाला? एक पिठाची गोळी करतात, मध्ये एक सुई गळ घालतात, सुई घालतात, एका दोऱ्याला बांधून मध्ये सोडतात. मासा येतो, तोंडात घालतो, चगळतो. त्याला वाटतं आता बस झालं खाणं, इथून जावं. पण जात असताना ती जो गळ आहे त्याच्या टाळूमध्ये अडकून बसलेला असतो आणि त्याला बाहेर काढून घेऊन जातात. म्हणजे तो विनाश होतो, त्याचा नाश होत असतो. शब्द रूप रस गंध, गंध हा भुंग्याचा विषय आहे. या नाकाने काय घ्यायला पाहिजे? जे भगवंताच्या चरणावर वाहिलेले केवळ तुळशीचं दल आहे त्या तुळशी दलाचाच मकरंद या नाकाने घ्यायला पाहिजे बरं का. आपण हे करत असतो पहा, काला करत असताना उजव्या हाताने नाकपुडी वाजवा नाही का म्हणत असतो आपण. का? आहत आणि अनाहत अशा प्रकारचे दोन नाद आहेत आणि हे नाद त्या श्वासामधून निर्माण होत असतात. आणि त्याच्यामधला तो नाद भगवंताला जो प्रिय असणारा नाद आहे तो नाद सात्विक अवस्थेमध्ये जाण्याकरता भगवंताच्या चरणावरती वाहिलेलं जे मंजुळ आहे, फुलं आहेत, त्याचा सुगंध घेतला पाहिजे. हे भक्त करत असतो. आणि जे अभक्त असतात ते मात्र काय करत असतात? गंध घेत असतात. कशाचा गंध घेत असतात? त्या भुंग्याचं उदाहरण पहा तुम्ही. भुंगा काय करत असतो? त्या फुलामध्ये जातो सुगंध घेण्याकरता. मोह बलवान असतो, पण फुलानं मिटल्यानंतर त्याला त्याच्यातून बाहेर येता येत नाही आणि नाश पाहून जात असतो. म्हणून गंध विषयामध्ये, गंध म्हटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये खूप खूप चिंतन आहे, पण वेळेकडे बघावं लागलेलं आहे, इकडं बघावं लागलेलं आहे. म्हणून ती गंध विषयामध्ये आता व्यवहारातलं बोलायचं झालं, मादक पदार्थांचं सेवन, हॅशिश, ते पहा नोटमध्ये असं टाकून ओढतात बघा, हॅशिश. काही जण असं बोटावर लावून, काही जण वास यावं, सुगंध यावं म्हणून कानात अत्तर घालतात. खरं सांगा, अत्तर कधी शिंपडतात माणसावर? अत्तर कधी शिंपडतात माणसावर सांगा? त्याला बांधल्यावर, सुतळीनं बांधल्यानंतर घाण वास येणे म्हणून. पण हे लोक म्हणजे आता त्याच्यात तर ते टी व्हीमध्ये खूपच काही निघालेत वेगवेगळे. क्या करे, फॉग उडा रे हो, फॉग उडा रे. कशामुळं? आकर्षित होतात, कामिनी आकर्षित होतात, कामिनीला आकर्षण करण्याकरता. बरोबर आहे. म्हणून असा गंधांचा उपयोग अशामध्ये जो अडकला तो संपून गेला. आणि शेवटचा जो आहे तो स्पर्श विषय आहे, हत्तीचा विषय असतो. त्या हत्तीला पकडण्यासाठी लाकडाच्या हत्तीन करतात, स्पर्श विषयाच्या द्वारे त्याला बद्ध केले जातात. पण भक्त जो असतो तो स्पर्श एकाचाच घेतो, बळीयाचा अंग संग झाला आता. जो परमात्मा आहे त्याचा अंगसंग, त्याचा स्पर्श आणि त्याचा स्पर्श सुख घेत असतो. म्हणून भक्ताचा विषय शब्द असो, रूप असो, रस असो, गंध असो, स्पर्श असो, हे पाचही विषय त्याचे नारायण स्वरूप झालेले असतात. त्याचे सगळे इंद्रिय नारायण स्वरूप झालेले असतात. नवे नवे अंतर्बाह्य त्यांना नारायणाचाच अनुभव येत असतो. असा जो आहे विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. तुम्ही नेहमी ऐकलेलं आहे, कोणाला कोण आवडत नव्हतं, ते काही मी इथं बोलत नाही, नाही का. प्रल्हादाला कोण आवडत नव्हतं? भक्ताला
नावडे जनधन माता पिता. शास्त्रात तर सांगितलेलं आहे, मात्र देवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, वेद मदीश्व, आचार्य दिनो भव, वेदामध्ये सांगितलेलं आहे. तरीही भक्ताला आई वडील आणि लोक आवडत नाहीत. का आवडत नाहीत? जे भगवंताच्या भक्तीच्या मध्ये अडथळा निर्माण करतात ते आवडत नाही, दुसरे आवडत नाहीत असं नाही. तर प्रल्हादाने पित्याचा त्याग केला नाही का. भरते माता, बिभीषणे बंधू, निंदू राज्यमाता. याचे उदाहरण आपण नेहमी ऐकलेली आहे. तर याच्यामुळं भक्तांना ह्या लोक आवडत नाहीत, त्याचा किस मी इथं पडत नाही. त्याच्या पुढे जाऊन अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये निर्वाणी गोविंद गेले अशा पाश निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल. म्हणून ज्या वेळेला आपण भगवंताचे होत असतो, भगवंत ज्या वेळेला आपला अंगीकार करत असतो, स्वीकार करत असतो, त्या भक्ताची सगळी जबाबदारी त्या भगवंतावर पडत असते. योगक्षेमं वहाम्यहं
किंवा मागे पडे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारावे योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी. योगक्षेम चालत असताना त्याच्यामध्ये काही जड भारी म्हणजे काही प्रतिकूल अनुकूल जरी आलं तरी भगवंत तिथं उभा टाकत असतो आणि त्या भक्तांच्या संसारामध्ये योगक्षेमामध्ये काहीच कमी पडू देत नाही. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तिथं त्याला पूर्ण करत असतो. हो, त्याला दुःख होऊ देत नाही, त्याच्या साधनेमध्ये खंड होऊ देत नाही. पण जो अनन्य भक्त झालेला आहे तो बरं का. हा, निर्वाण या शब्दाचे आपल्याला दोन अर्थ घेता येतील. निर्वाण याचा अर्थ निर्वाहन असाही घेता येईल आणि निर्वाण याचा अर्थ अंतकाळ असाही घेता येईल. दोन्ही अर्थ आपल्याला घेता येतील. निर्वाहन म्हणजे आपलं जीवन जगत असताना ज्या काही अडचणी निर्माण होतात. मग काही लोक म्हणतात आम्ही एवढं पंढरीची वारी करतो नाही का, आम्ही एवढं भगवंताची भक्ती करतो तरीही आम्हाला कुणाला संतान नाही असं काही म्हणत असतात. काही जण म्हणत असतात आम्हाला किती दिवसापासून आमची सेत घेण्याची इच्छा आहे पण तशीच राहून गेली. म्हणजे प्रपंचातल्या ज्या गोष्टी आहेत ते पूर्ण होत नाही आहेत. असं का होतं? त्याचं कारण सुद्धा असं आहे की जो अनन्य भक्त आहे परमेश्वर त्याला छळत असतो. देव भक्ता लागी करुणेदी संसार करूच देत नाही. संसारामध्ये अडकलंय की माझ्याकडे येतच नाही त्याला माहित आहे आणि त्यानं नाही आलं की मला करमत नाही हे त्याला माहित. म्हणून तो अंगी वारंवार करुणे ठेवी बाईल देवी गुणवती तरी तिपे गुंती आशा म्हणून कर्कशा करुणे ठेवी. बायको जर गोड बोलायची केली तरी ह्यानं देवळातच येत नाही. म्हणून त्याला कर्कशा करून ठेवतो आणि मग त्या वैतागानं काय होणार राग वैताग येतो भगवंताकडे कसं काय होणार या मार्गामध्ये येत असतो. ठीक आहे, विषयांतर करायचं नाही आहे. म्हणून निर्वाह आणि निर्वाहन, निर्वाहन आणि निर्वाण अशा दोन वेळेला. सुदामाचं आपल्याला चरित्र माहीत आहे. किती दारिद्र्य त्या सुदामाचं होतं पण भगवंताने कृपा केली, सगळं सोन्याचं करून टाकलं, सगळं देऊन टाकलं. दुर्वास ऋषी पांडवाच्या घरामध्ये सत्व घेण्याकरता आले, तुळशीचं पान खाल्लं आणि त्यांना तृप्त. असे संकट भक्तावर ज्या ज्या वेळेला आले लाक्षाग्रहामधून बाहेर काढण्याचं काम. म्हणजे ज्या ज्या वेळेला भक्तावर संकट येतात त्याच्या संसारामध्ये प्रपंचामध्ये भगवंत तिथे येऊन उभा टाकत असतो आणि त्याला सोडवत असतो. एक उदाहरण सांगतो. एक वाघ होता आणि तो वाघ भलताच बलवान होता. आता वाघ बलवानच असणार की. मग त्याला पकडण्यासाठी एक सर्कसमधला शिकारी वाघाला पकडण्यासाठी निघाला. जंगलामध्ये वाघ गाढ झोपलेला आहे. याने काय केलं, वरून पिंजरा टाकला त्याच्यावर. जाळं नाही बरं, पिंजरा. पिंजरा म्हणजे लोखंडाचा, त्याला एवढे एवढे लांब खाली खुंट्या, असं वरून टाकल्याबरोबर ते खुंट्या जाऊन रुतून बसल्यामध्ये रुतून बसलं आणि ते वाघाला काही कळलं नाही, गाढ झोपेत होता. ज्या वेळेला जाग आली त्यावेळेला कळलं की मी पिंजऱ्यामध्ये अडकलेलो आहे आणि आता मला सुटलं पाहिजे. आता कोण सोडवणार मला? निर्वाणी कोण आहे आता माझ्या अशा काळामध्ये, अवघड काळामध्ये कोण सोडवणार आहे मला? विचार करू लागला. विचार करत असताना त्या रस्त्याने एक साधू चालला होता. साधू चालल्यानंतर तो वाघ म्हणाला, साधू महाराज रामकृष्ण हरी, रामकृष्ण, मला या पिंजऱ्यातून बाहेर काढा. तो साधू म्हणला, तुला या पिंजऱ्यातून बाहेर काढून काय माझे दिवस कमी करून घ्यायचे का? क्षणार्धात माझा मृत्यू होऊन जाईल, तू मला खाशील. वाघ म्हणू लागला, असं तुम्ही बोलू नये. मुक्या प्राण्यावर, दुःखी जीवावर दया करणे हा तुमचा धर्म आहे, म्हणून तुम्ही मला काढलं पाहिजे, नाही तर तुम्ही साधूच नाही. मग आता एवढा मोठा वाघ असून सुद्धा, असा वाघ असून सुद्धा धर्माच्या गोष्टीचं नीती तत्वज्ञान मला सांगतोय, म्हणून थोडंसं साधूला वाटलं खरंच आहे. दरवाजा उघडला. पिंजऱ्याचा दरवाजा उघडल्याबरोबर तो वाघ त्या साधूच्या माग झेपावला त्याला खाण्याकरता. साधू पुढे पळू लागला, वाघ मागं पळू लागला. साधू म्हणत होता, अरे काय वाघा, मी तुझ्यावर उपकार केले पण तूच मला खायला नाही गेलास.
मला धर्माच्या गोष्टी सांगत होतास, हाच तुझा धर्म आहे का? साधू वाघाला म्हणतोय, वाघ म्हणतोय, मुक्या प्राण्यावर दया करणे हा तुमचा धर्म आहे आणि हातात आलेली शिकार न जाऊ देणे हा माझा धर्म आहे. माझा धर्म आहे म्हणलं, हातात आलेली शिकार न जाऊ देणे हा माझा धर्म आहे. लोक पळू लागले. मग पुढे एक कोल्हा गाठ पडला. कोल्हा म्हणजे वकील. तिथं फक्त कोटच पांढरा असतो, म्हणजे मधला शर्टच पांढरा असतो, सगळंच काळ असतो. ठीक आहे, इथं कोणी नाही ना? हां, काही हरकत नाही, नाहीतर मला तिथं अडवतील पुढे जाताना. तो वकिलासारखा हुशार. तो साधू महाराजांना, काय पळता इकडं? हा वाघ माझ्या मागे धावतो. कशामुळं? मी त्याला सोडवलं, तुम्ही माझ्या पाठीमागे या. तो साधू वाघ त्या कोल्ह्याला म्हणू लागला, महाराज मला वाचवा, काही करा, पण मला याच्यापासून, वाघापासून तुम्ही माझं रक्षण करा. पाठीमागे घेतलं. कोल्हा पुढे झाला. वाघ समोरून आला. वाघ म्हणतो त्या कोल्ह्याला, ए कोल्ह्या बाजूला जरा, ही शिकार माझी मला सोडून दे. त्याला मला असं सोडणार नाही, अगोदर पंचनामा करणार, नाही का? घटना कुठं घडली, कशी घडली, कुण्या वेळा घडली, काय काय घडली ते बघणार आणि मग मी न्याय देणार. असं हो, चला. गेले कुठं? पिंजऱ्यापाशी. पिंजऱ्यापाशी. साधू महाराज, पिंजऱ्याचा दरवाजा कसा होता? असा उघडा होता. वाघोबा तुम्ही कशी मध्ये होतो, जाऊन दाखवा. वाघ मध्ये गेला. पुन्हा साधूला सांगितलं, दरवाजा कसा लावलेला होता, लावून दाखवा. साधून असा दरवाजा लावला. कोल्हा म्हणला, साधू महाराज आता नीट घरला जा, करायला जाऊ नका, सरळ उग जावा. ज्याप्रमाणे कोल्ह्याने त्या साधूला त्या वाघाच्या तावडीतून सोडवलं, उगे व्यवहारातलं उदाहरण, त्याप्रमाणे भगवान परमात्मा अंतकाळाच्या वेळेला आपला सोडवायला येत असतो. कोणीच सोडवत नाही. ज्या वेळेला प्राणाच्या वेदना होत असतात, 5 मिनिटात सेवा पूर्ण करतो. प्राण अपान समान उदान आणि व्यान हे 5 वायू पंचवायूमध्ये, पंचतत्वामध्ये विलीन होत असतात. एक एक नाड्या, एक एक तत्व त्याच्यात विलीन होत असतो. हळूहळू भ्रम निर्माण होतो. मराच्या पुढे पुढे माणसाला भ्रम निर्माण होतो, बुद्धिभ्रष्ट होतो. शास्त्रामध्ये वर्णन आहे, सूर्याकडे तोंड करून स्नान करू लागून सावली जर पाठीमागं न पडता तिरकस पडली तर 6 महिन्यात मरणार. आता ही सूर्याकडे तोंड केली, सावली कुठं पडायला पाहिजे? पाठीमागं. पण इकडे जर पडली 6 महिन्यात मरणार. तुकाराम महाराजचे अभंग आहे, कानी घालून या बोट नादचे पाहावे, जाणावे ती उरले 9 दिवस. 2 बोट असं कानामध्ये घालून ऐकायचं. मध्ये यायचा आवाज जर बंद झाला ऐकू यायचा, 9व्या दिवशी कला. नाकाचा शेंडा जर दिसत नसला तर 3 दिवसाला मग. सगळेजण बघलाय बघा, सगळेजण बघू लागले. हा आरशात का? हां, ठीक आहे. म्हणून अशा प्रकारचं ज्या वेळेला अंतकाळ येत असतो, हे नाड्या तुटत असतात. मी माझ्या आजोबाचं मरण माझ्या जवळ बसून पाहिलं, काय काय होतं स्वतः मी पाहिले. कसं होतं, कसं तराटे येतात, कसं धनंजय नावाचा वायू असतो, त्याला धनुर्वात म्हणतात. ते वात झाल्यानंतर किती तराटे येतात, लघवी कशी होते, संडास कशी जागेवर होते, तराटे कसं जातात, तो प्राण वर येतो, खाली जातो, वर येतो, घरघरी लागते, काही बोलता येत नाही, जी बोलते भयंकर त्रास. 1000 विंचाने एकदाच चावले का काय, 1000 विंचू एकदाच अंगात चावायला लागलेत, केवढी आग पडते. पण काहीच कळत नाही, कोण सोडू शकत नाही. सगळे बाजूला बसलेले असतात. तो अपेक्षा करत असतो मला ह्या दुःखातून कोणतर बाजूला काढेल का, पण कुणी काढत नाही, काढू शकत नाही. निर्वाणी गोविंद अशा वेळेला तो परमात्मा तिथं बाहेर काढत असतो. एक छोटासा दृष्टांत सांगून सेवेला पूर्णविराम देतो. दृष्टांत श्रुत असेल. कीर्तनामध्ये असंच गेल्यानंतर महाराजांनी सांगितलं की बाबा भगवंताशिवाय कोणी तुझं नाही, सगळे खोटे आहेत आणि तू भक्ती कर आणि भगवंताची प्राप्ती करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घे. तो घरी गेला. महाराजांचं बोलणं खोटं वाटलं. माझी बायको मला सोडून कधी जेवत नाही, मी घरी गेल्याशिवाय माझी आई कधी जेवत नाही, मी जर 12-12 वाजेपर्यंत नाही गेलो तर वडील जागे बसतात. एवढं माझ्यावर प्रेम करणारे लोक ही खोटे आहेत म्हणून कसं काय सांगतात महाराज. निर्वाणाच्या काळेला, अंतकाळाच्या वेळेला हे तुझी कोणी होणारे नाहीत असं का सांगतात महाराज, कशासाठी सांगतात.
अरे अंतकाळाच्या वेळेला तर तुला मरताना सुखानं मरू देत नाहीत, मेले तर तुला किती दिवस डिक्लेअर सुद्धा करत नाहीत. तुझे जोपर्यंत प्रॉपर्टी नावावर होत नाही ना सगळ्याच्या. कोणाचं झालं माहिती आहे का? नाही, नावं घ्यायचं नाही, नावं घ्यायचं नाही. मेलं तर सुद्धा त्याला सोडत नाहीत, त्याची प्रॉपर्टी नीट नावावर झाल्यावर डिक्लेअर करणार. अरे मेल तर सोडत नाहीत, जिवंतपणे सोडत नाहीत. जिवंतपणे कसं सोडत नाहीत? सगळ्याच्या अपेक्षा आहेत आपल्याकडून. बायको अपेक्षा करते, मुलगा अपेक्षा करतो, आई अपेक्षा करते, बहीण अपेक्षा करते, भाऊ अपेक्षा करतो, सगळ्या अपेक्षा करतात. आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करता 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 आपण झिजून जातो. एखादी अपेक्षा पूर्ण करायची राहू द्या, लगेच त्या दिवशी तू काय केलंस माझ्यासाठी, तुम्ही काय केलं माझ्यासाठी, पोरग म्हणणार, बायको म्हणणार, सगळे म्हणणार काय केलं माझ्यासाठी. म्हणजे नेकी कर और दरिया मी डाल, सगळं करायचं त्याच्यामध्ये घालवायचं. ठल विठ्ठल त्याला हे काही खरं वाटत नव्हतं. तो घरी गेला. घरी गेल्यानंतर महाराजाने त्याने प्रश्न केला, महाराज मला काही हे खरं वाटत नाही आहे, मला खरं काय ते जाणून घ्यायचं आहे. महाराजांनी त्याला प्राणायाम शिकवलं, प्राणायाम पूरक कुंभक रेचक. तो घरी गेला, पहाटेच्या वेळेला उठून बसला, प्राणायाम त्राटक लावलं, त्राटक दोन्ही डोळे असं त्राटक लावून समाधिस्थ झाला. बायको सकाळी सकाळी उठली आणि मालकाकडे गेली, मालक उठा, पाणी आणायचं आहे, उठा. हो उठा उठा मालक उठा. याने सगळा प्राण आपला मस्तकामध्ये आणून ठेवलेला होता. सगळं शरीर थंडगार पडलेलं होतं, थंडगार बर्फासारखं शरीर थंडगार पडले. हल्लं तसं हल्लले रबराच्या बाहुलीसारखं. हिला वाटलं माझा नवरा गेला. तिनं रडायला लागली. तिनं रडायला लागल्यानंतर तिची आई आली, काय झाले, तिनं रडायला लागली, वडील रडायला लागले, सगळे मुलं बाळं लेकरं घरदार रडायला लागले. तिनं रडायला लागलेले बघून गल्लीतले लोक गोळा झाले, ते पण रडायला लागले. त्यांना रडायला लागलेले बघून काही जण सोयऱ्यावाला फोन केले, सोयऱ्यावाला भावकीतल्या लोकांनी फोन केले, ती जमले, ती रडायला चालू केली. बँड बाजा सगळं वाजायला सुरुवात झालं. सगळे रडत होते. बायको म्हणत होती, ऐकत होता बरं तो, बायको म्हणत होती, देवा भरल्या कपाळानं मला नेला असतास तर बरं झालं असतं, नाही का, आज माझ्या पुढे घेऊन जाऊन मला काय हे अशा प्रकारचं जीवन तू माझ्यासाठी ठेवलास. आई म्हणत होती, अरे त्यांच्या खांद्यावर आम्ही जायचं तर त्यांनाच माझ्या खांद्यावर न्यायचं, देवा हे तू काय उलट केलंस, असं म्हणून रडत होते. लेकरबाळ रडत होते, सगळे रडत होते. याला वाटत होतं बघा माझ्यावर किती प्रेम करतात. त्यावेळेला मी तिथे गेलो, समजा गेलो नव्हतो, गेलो समजा. अनाथ निरंजन या महाराज या. महाराज पण आम्ही तुम्हाला भिक्षा देऊ शकत नाही का, आमच्या घरामध्ये आमचा घरकर्ता मृत्यू पावलेला आहे आणि आम्ही तुम्हाला भिक्षा, मी त्याला जिवंत करतो. कोण म्हणलं, मी जिवंत करता, हो, पण त्याच्यासाठी एक अट आहे. कोणती अट आहे, कब्बर दूध घेऊन या. कब्बर दूध घेतलं, माझ्याकडे थोडं भस्म होतं, भस्म त्याच्यामध्ये टाकलं, असं कालवलं आणि ज्यानं पिईल त्यानं मरल आणि ह्यानं उठल. ज्यानं पिईल त्यानं मरणार. पहिल्यांदा बायकोच्या पुढे धरलं. बायको म्हणत होती ना, भरल्या कपाळानं मला घेऊन जायचा होतास देवा, कशाला पाठीमागं ठेवलास. तिच्याकडे धरलं, दूध प्या, तुम्ही मराल, तुमचा नवरा उठल, प्या. महाराज आता गेलेलं जाऊ द्या. हे मी पीन, मी मरण, हे न उठल, हे कुडू दुसरी, ही गोसाई दुसरी करून घेईल आणि माझ्या लेकराला दिवस येतील, गेलेलं जाऊ द्या. एक झटका बसला जोरात, 440 फूट लागलं. कुणाला, त्या कीर्तनात ऐकलेल्या भक्ताला. अरे खरंच आहे म्हणले महाराजांनी. आईला म्हणले, माय तुमचं तर सगळं संपलं, आता घ्या तुम्ही. तिने म्हणली, महाराज आतापर्यंत तीर्थयात्रा केली, पंढरीला गेली काही नाही, आणि आता जावं मंडळी. बरं मी गेल्यावर माझ्या म्हाताऱ्याचं कसं, म्हाताऱ्याला कोण बघल, गेलेलं जाऊ द्या. आता सगळ्याचे झटके बसल्यानंतर मग याला कळू लागलं की सगळं जबाड आहे. आणि साधू महाराजांनी त्याचं आज्ञाचक्र हे करून त्याला जागृत केल्यावर त्याला कळू लागलं, भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भाविकास तुझी धरावी, तीर्थाशी जाता बहु दुःख वाटे, विषयांतरी राहुनी सौख्य वाटे, स्वहित माझे मजला कळेना,
तुझ वेन रामा मज कंठ वेना. अरे ज्यांच्यासाठी मी हाडाचे काढ उघडले, हे सगळे मेलेल्या ढोराला कावळे जसं खाण्यासाठी जगतात, तसं हे माझ्यावरती हे सगळे जगणारे गिधाड आहेत. म्हणून हे कुणीच माझं नाही. म्हणून शेवटला अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा म्हणून निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. किती उदाहरण आहेत. प्रल्हादाच्या वेळेला अनेक ह्याच्यामधून वाचवलं. द्रौपदीला, गजेंद्राला नाही का भागवताचार्य महाराज बसलेले आहेत. भागवताचार्य आदरणीय लक्ष्मण शक्ती सिंदखेड म्हणले की पांडुरंग महाराजाचं नाव आगोत ठरलेलंच आहे तिकडे, ते हे झालेलंच आहे असं. म्हणून आमच्या वडिलांसोबत लांबोट्याला वगैरे शक्ती सांगण्यासाठी महाराज याची सुंदर अशी शक्ती, कितीतरी ऐकत बसावं असे त्यांची शक्ती सांगण्याची जी ती विद्या त्यांना प्राप्त आहे, भगवंताची कृपा प्रासादिक वाणी त्यांना प्राप्त झालेली आहे. त्यांचं भागवत यावर्षी थोडं काही अडचणीमुळे राहिलं. म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळं गजेंद्राचं उदाहरण सगळे काही भक्तांनी कसं आतापर्यंत भगवंतानी भक्ताच्या मागे पुढे राहिलेलं आहे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दी तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. सत्य कर्मा किंवा सत्यकर्म्या, सत्यकर्म करणारा जो भक्त आहे त्याला सहाय्य करावं किंवा सत्कर्मालाही सहाय्य करावं. सत आणि सत्य, देर इज अ डिफरन्स बिटवीन दिस टू वर्ड्स. दोघात फरक आहे. सत आहे ते पवित्र आहे आणि सत्य आहे ते सुंदर आहे. विठ्ठल जे आत्महित करणारं सत्य आहे, जे आत्महित करणारं तत्व आहे, जड जीवाचं हित करणारं तत्व आहे, राष्ट्राचं, समाजाचं, देशाचं, अखिल विश्वाचं, पशु पक्ष्याचं, सगळ्या जीवमात्रांचं हित करणारं जे तत्व आहे त्याला सत म्हणायचं. ते सत्य पवित्र तत्व आणि हे तत्व हातामध्ये घेऊन या जगामध्ये जो कोणी वावरतो त्याला सहाय्य करावं. घातली या भय आशाच्या पुढे जर तुम्ही जाल, भक्तांच्या पुढे जर भक्ताला छळ झाला तर देवाला सहन होत नाही. लक्षात ठेवा. भक्ताला जर कुणी निंदा केली, भक्ताला जर कुणी त्रास दिला तर त्याचा वंश वाढणार नाही. मी लक्षात घ्या. त्याच्या 7 पिढ्या नरकामध्ये जाणार. म्हणून कधी साधू संतांची निंदा करू नका, ज्येष्ठ माणसांची निंदा करू नका, आई वडिलांची निंदा करू नका, आई वडिलांना त्रास देऊ नका. त्यांना सुख देणं होत नाही ना तर दुःख तरी कमीत कमी त्यांना देऊ नका. अशा पद्धतीने जीवनामध्ये वागा आणि तुम्हाला निश्चित भगवंताची प्राप्ती होईल असं महाराज सांगतात. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, पुंडलिक वरदान विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, भगवान की नमः पार्वती पते शिव हर 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 हर. सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज, महाराज की जय, सद्गुरु गुरु बाबा गणनाथ महाराज, महाराज की जय.